तर राम राम मंडळी, आपलं स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये. चला, तर आजचं नियोजन आहे व्हेज बिर्याणी पार्टी. ह्यांच्या चालण्यावरून तर वाटत नाही मला की बघूनच जागेवरपर्यंत पोचवेल म्हणून. पाणी दाखवणारा पानाडी नारळानं पाणी दाखवतो, पण ह्यो बहादर स्प्राईटच्या बाटलीनेच पाणी दावालाय. अय गणबा, काय झालं एवढं हसायला? अरे ही काय खरेच दुनिया आहे का? ज्याच्या डोक्यावर वजन आहे ती राहायला पार गावाच्या माग, आणि ही झाल्यात गाड्या मिरवत पुढं. ती गाड्या घेऊन पुढे गेली तर जाऊ दे भावा, मी आहे ना तुझ्या सोबत. चाल, काय काळजी करू नको. गरज पडली तर मी पातेल डोक्यावर घेतो अजून. अरे दगड आणत बसा, माझं काय तोंड बघताय? याने एकच दगड आणलाय, अजून तुम्ही दोघं काय करता? जा की दगड एक एक तर आणा. या माणसाला म्हणलं जा की बाबा दगड एखादा अंजा चोरीसाठी, तर लागला तो ढेरीत धावायला लागला. तर मलाच म्हणतोय राहू द्या तुम्ही बसा थंड. एखाद्या कार्यक्रमात जर एखादं बारकं पोरगा असेल तर त्याच्या बोकांडे नेमकं काम असतंच, ठरलेलंच आहे. अशी त्याची अवस्था आहे. हा, काय वातावरण पण सुंदर आहे. वा, एक नंबर वातावरण. एकदाशी चूल मांडून झाली बाबा, बघून तर ठेवून बघितले आता बसतंय का नाही. काम करणं कमी, पण सांगते ते लय जण गड्या. एक जण म्हणतो इकडं दगड लावा, एक जण म्हणतो तिकडं दगड लावा. चूल पेटवायसाठी लाकडं आणायला गेलेली माणसं बहुतेक आले वाटतं. ही बघा, जळण प्रेमी, कमरेला इन शर्ट आणि डोक्यावर जळणाचा बहारा. साजने पुण्य गावाची पंच नावाची पुण्य राजाची तुगराणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी. 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 मला वाटतं आता चुलीत लई मोठा जाळ लागणार आहे. चूल पेटवायला सरपण आणून ह्या तर माणसाचा बरमोडच खाली आला लागले. आता ही तर माणसं मलाच वरडायला लागली. ही मला म्हणते आधी चूल पेटवायचं बघा. ही कार्यकर्ता आला गड्या, मला म्हणला राहू द्या चल तुमचं मी पेटवतो चूल. तवर मी म्हणलं अरे गड्या, त्या बहुण्याला माती लावून घ्या, ना तर त्यांच्या घरातली बोंब दिली आपल्या नावानं. तवर एक जण म्हणलास आम्हाला लावा धंद्याला, तुम्ही बसा तसंच. चुलीमध्ये लाकडं घालून अर्धा तास झाला, चूल काय पेटेना गडे. हे बाबा तिकडे लांब जा.
राहुलला म्हणलं आता चूल पेटले, जरा तासभर थांब, दम काढ जरा. ऐकायला तयारच नाही. तेव्हा आपला दुसऱ्याचा डबा आणलेला तेव्हा खात बसला. हे आहे तर मॅनेजर, हे कोण तिकडं ते कोण इकडं. स्वतःला काय काम करायचं नसलं की फक्त उशीर लावायचा. दुसरा माणूस मग बरोबर स्वतः येऊनच काम करतो. कोण आपलं पिशवी उघडून बघतंय काय काय आणलंय, कोण हेकल्ली बाटली तिकडं उचल, कोण जेवतच बसलाय. ते आपलं शेतकरी दादा बसल्यात कुळव मारत. ती बैलासनी आधी वैताग आलाय, ते बारकं काय लेकरू उठणं काढते कुळवावरनं. माती जर नाही लावली तर घरी गेल्यावर मला धुवून काढते. एवढं करून शेवटी भगुण्याला माती कोणीच लावली नाही. त्या भगुण्याचा मालक म्हणला मीच माती लावतो गड्या. चला म्हणलं आता कोणतर भगुन धुवागडे पाणी बी निवाता. एक मात्र खरं आहे, एवढ्या माणसामधला एक सुद्धा माणूस रिकामा नव्हता. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्ग पण एवढा देखणा दिसत होता की काही विचारूच नका. तोपर्यंत त्या शेतकरी दादांना म्हणलं या जरा इकडं उभा राहा जरा. ए बाबा, टोमॅटोवर पाणी वत, त्याला चालत नाही तसं. सगळा भाजीपाला ते धुवूनच वापरतो जेवणाला. ही एक माणूस जाळ कमी घालणार आणि धूर जास्त करणार, उगाच आपलं काटकी हलवणार. तर विशाला लगेच बोलून घेतलं इकडं ये म्हणलं, चल लवकर चुलीपाशी बस, आता इथनं उठायचं नाही तो, आता बस. साहेब आलं गड्या मावशीला सोडून तोवर ह्याने माझ्या नावाने शिमगा चालू केलाच. यो काय बाबा नुसता मोबाईलच घेऊन फिरतोय म्हणून. त्या बारक्या पोराला भुका लागल्या त्या, ती म्हणते लवकर करता का बघून पालतं करून जाऊ. आता म्हणलं थांब गाड्या 5 मिनटं जरा. चुलीमध्ये जरा धूर जास्त झाल्यामुळं एक माणसं जरा चुलीपासून कलटी हाणालतील. एक जण उठला, परत 2 जण दुसरीकडं गाडीकडे गेले. फोटो काढ, कुठं काय कर, यांचं आपला चालूच आहे. तर त्यातला एक जण गेला कुळवाकडं, दादाला जरा विश्रांती दिली, आणि आमच्यातला एक जण तिकडे गेला बैलाकडं. मला वाटतं ही असल पिस्तुली असेल. पिस्तुली म्हणजे गणेश म्हणतो आम्ही त्यांना. हां, गणेशच आहे बघा. अशी आमची कलाकार माणसं. या दोघांचा पण नाद होता तिकडे जायचं निष्ठून. म्हणलं तुम्ही थांबा इथं माझ्याजवळच. चला घ्या आता ताट घ्या. आता मी तांदूळ म्हणलं शिजलंय ती काढून घेतो ताटात एका. तर आली सगळी गोळा झाली इकडं. पोरं म्हणतं शिजलंय का बघा, कच्चा काढचा आल भात. पोरग तर एवढं रागानं बघत चाललंय
मला वाटलं दगड बिगड हाणताय काय आम्हाला. तोवर बारक्याला म्हणलं बाळा जरा एक 10 मिनिटं थांब र, झाले आता शिजलंय म्हणलं, थोडं जरा थांब म्हणलं. आता म्हणलं आयला मला कोणाचं नाही पण ह्या बारक्याचं म्हणलं वाईट वाटतंय. ती लेकरू मगापासून त्याला भूक लागली, ती उपाशी आहे जरा. तर ते बारक्याचं वडील लागलं त्याचा भांग पाडायला. अहो राहू द्या म्हणलं, इथं काय आपलं ऑर्केस्ट्रा आहे का काय म्हणलं, भांगण गंध पावडर करायला लागलाय. आता जरा बरं वाटलं की कमीत कमी 72 लवकर शिजला गडे. आता पुढचं पुढं बघू. एवढ्यात बारक्या मला मी घरी जातो गड्या, तुमचं काय शिजायचं नाही, मी घरी जाऊन जेवतो म्हणून तो आपला बिचारा वडिलासोबत आपला घरी गेला. इकडं तर कांदा टमॅटो सगळ्या भाज्या चिरून तयार होत्या. आता भात खाली काढून घेऊया म्हणलं, खाली म्हणजे ताटात. तर एक जण तपासणी करतोय शिजलाय का कच्चा आहे, शिजलाय का कच्चा असं त्या म्हणलं. आता आला शिजत होईल. बहुतेक शेवाळे मामांना घरातून वहिनीचा फोन आला वाटतं गडे, किती उशीर झालाय म्हणून. शेवाळे मामा टेन्शन मध्ये दिसतात जरा. लगेच म्हणलं सगळ्यांना आता जेवायला बसाकडे, सगळे जेवण तयार आहे म्हणलं. सगळेजण म्हणले लगे मस्त झालं जेवण म्हणले. तोपर्यंत त्यातला एक दोघं जण म्हणतात की जेवले की आपण डान्स करूया. आता म्हणलं वड्या गड्या. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. आता हे तुझं तेरे कहते हैं मैं शराबी हूँ, लोग कहते हैं मैं शराबी हूँ,
तुमने भी शायद ये ही सोच लिया। हाँ, लोग कहते हैं मैं शराबी हूँ। किसी पे हुस्न का गुरूर, जवानी का नशा, किसी के दिल पे मोहब्बत की रवानी का नशा, किसी को देख के सांसों से उभरता है नशा, बिना पिए भी कहीं हद से गुजरता है नशा। नशे में कौन नहीं है मुझे बताओ जरा, किसे है होश मेरे सामने तो लाओ जरा। नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा।